आपण लिमिटमध्ये राहणं किती महत्वाचं आहे हे आपल्याला या अभंगातनं कळतं. डी कोडिंग अभंग या सिरीजमध्ये आज आपण जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा हा अभंग जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, ज्यात ते म्हणतात, परिमळ म्हणून चोळू नये फुल, खाऊ नये मूल आवडते. आता एखादं सुंदर फुल आहे, त्याचा सुगंध तुम्ही घेताय, त्याला बघताय, छान दिसतंय तुम्हाला, तिथपर्यंत एक लिमिट असतं. पण त्याच्या पुढे जाऊन तुम्ही त्या फुलाचा आनंद घेण्यासाठी, त्याला एक्सप्लॉइट करण्यासाठी त्याला चुरगळलं तर काही उपयोग होत नाही. एखादं लहान मूल आहे, ते खूप क्यूट आहे, गोजीरवाणं आहे, याचा अर्थ त्या लहान मुलाला खाऊन टाकायचं नसतं. अनफॉर्च्युनेटली एप्स्टीन फाईल्समध्ये लोकांनी ते सुद्धा केलंय. म्हणजे आपली ग्रीड एवढी वाढून जाते, एवढ्या लिमिटच्या बाहेर जाते की आपण समोरच्या गोष्टीबाबत काय करतोय याचा अंदाज सुद्धा आपल्याला उरत नाही. पुढे ते म्हणतात, मोतियाचे पाणी चाखू नये स्वाद, यंत्र भेदुनी नाद पाहू नये. म्हणजे मोत्यामधलं पाणी निर्मळ आहे म्हणून तो मोती फोडून त्याचा स्वाद घेण्यात काहीच अर्थ नाहीये. किंवा एखादं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे, तर त्याच्यातनं नाद कसा निर्माण होतोय हे बघण्यासाठी ते इन्स्ट्रुमेंट फोडलं तर काही उपयोगच होणार नाही ना. त्यामुळे प्रत्येक गोष्ट एका लिमिटपर्यंत करणं फार आवश्यक आहे, नाहीतर त्याला एक्सप्लॉयटेशन म्हणतात. आणि त्याच्यामुळे समोरची गोष्ट आणि तुम्ही स्वतः संपुष्टात येऊ शकता. आणि हेच भक्तीचं वर्म आहे असं जगद्गुरु संत तुकाराम महाराज सांगतात. कसा वाटला हा अभंग? काही चुकलं असेल तर तेही सांगा. आणि असे अजून अभंग तुम्हाला माहिती असतील तर कमेंट्समध्ये तेही लिहा. रामकृष्ण हरी.